बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की कपाशी शेंडे खुळणी आपण करायला पाहिजे काय, त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आपल्याला होऊ शकतात। तर प्रामुख्याने तेच माहिती आपण आज पाहणार आहे की कुठल्या शेतकऱ्यांनी शेंडे खुळणी करावी आणि कुठल्या शेतकऱ्यांनी शक्यतोवर शेंडे खुळणी करू नये, काय फायदे आणि काय तोटे सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ आपण पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक अवश्य करा। आपण बघू की कापसाचे शेंडे खुळणी केल्यामुळे काय फायदे प्रामुख्याने आपल्याला होतात। एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या कपाशीची जर अतिरिक्त वाढ झाली असेल आणि इथं जर आपण हा शेंडा खुळला तर जाग्यावर आपल्या कपाशीची वाढ जी आहे ते थांबते। आता याच्यानंतर हे कपाशीची वाढ होणार नाही, वाढतील फक्त ज्या फांद्या ब्रँचेस चांगल्या पद्धतीने वाढतील आणि जेवढे ब्रँचेस वाढतील तेवढेच पाते फुलाची संख्या आपल्या कपास झाडाला जे आहे ते वाढणार आहे। दुसरं म्हणजे अतिशय जलद गतीनं आपला हा जो कच्चा माल आहे हा लवकर जलद गतीनं परिपक्व त्या ठिकाणी होतो, कारण जेवढी ताकद जेवढी शक्ती हे कपाशी झाड उंच वाढल्यामुळे याची जात होती ते पूर्ण ताकद आता याची फांद्यामध्ये जे आहे ते लागणार आहे। दुसरं म्हणजे आपला जो कच्चा माल आहे पाते फुले हा परिपक्व होतोच, परंतु आपल्या बोंडाची साईज सुद्धा चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात होते। तर हा खूप चांगला फायदा जो आहे तो त्या ठिकाणी शेंडे खुळणी केल्यामुळे होते। आपण जर शेंडे खुळणी करत असाल आणि वातावरण जर ढगाळ वातावरण असेल, पावसाचं वातावरण असेल तर शक्यतो आपण चांगलं वातावरण सूर्यप्रकाश पडेल असं वातावरणात शेंडे खुळणी त्या ठिकाणी करा। यामुळे आपल्या कपाशी पिकावर शेंडे खुळणी केल्यानंतर बुरशीजन्य आजार त्या ठिकाणी येणार नाहीत। तर हे गोष्ट आपण लक्षात घ्या। आता प्रामुख्यानं कुठल्या शेतकऱ्यांनी शेंडे खुळणी केली पाहिजे। आता आपलं हे कपाशी पीक आहे खरीप हंगामामध्ये, आपल्याला खरीप हंगामातलं कपाशी पीक काढून जर आपली तयारी असेल रब्बी हंगामात कपाशी काढून जर रब्बी हंगामात आपल्याला दुसरं पीक घ्यायचं असेल किंवा आपली तयारी असेल तर आपण शेंडे जे आहे ते खुळणी करून घ्या, कारण शेंडे खुळणी केल्यामुळे जलद गतीनं आपला माल परिपक्व होतो आणि लवकर त्या ठिकाणी आपला कापूस जो आहे तो घरी येतो। आणि शेंडे खुळणी केल्यामुळे आता शेंड्यावरती कुठलाच माल नंतर जो आहे तो लागणार नाही, नवीन माल जो आहे शेंड्यावर आता लागणार नाही आहे। जो माल आहे तो त्या ठिकाणी फांद्याला ब्रँचेसलाच त्या ठिकाणी लागणार आहे। म्हणून कालांतराने जर आपण फळझड घ्यायचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी आपण शेंडे खुळणी करू नका। आपल्याला जर दुसरं पीक घ्यायचं असेल तर आपण शेंडे खुळणी करा, कारण शेंडे खुळणी केल्यामुळे लवकर आपली कपाशी रिकामी होऊन आपण रब्बी हंगामात दुसरं पीक घेऊ शकता। हे चांगले फायदे जे आहेत। आणि आता ज्या शेतकरी बंधूंना फक्त खरीप हंगामात एका वर्षी एकच पीक त्यांचं असेल, फक्त कपाशीच म्हणजे 12 महिन्यातून एकच पीक त्यांचं असेल, रब्बी हंगामात जर आपल्या शेतकरी बंधूंना पीक घ्यायचं नसेल तर आपण शक्यतो शेंडे खुळणी जी आहे टाळावी, कारण आपण जर शेंडे खुळणी केली तर या शेंड्यांना नवीन माल जो आहे तो लागणार नाही आहे। आणि भविष्यात जर आपल्याला फळझड घ्यायची असेल तर आपण फळझड घेऊ शकत नाही आपण शेंडे खुळणी केल्यामुळे। तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर आहेत। आपल्याला जर रब्बी हंगामात दुसरं पीक घ्यायचं असेल कपाशी काढून तर आपण शेंडे खुळणी जे आहे ते करा। आपला माल जर आपल्याला लवकर जलद गतीनं परिपक्व करायचा असेल तर आपण शेंडे खुळणी करा। आपल्याला जर त्या ठिकाणी फळझड घ्यायची असेल तर आपण शेंडे खुळणी करू नका। आपल्याला जर दुसरं पीक घ्यायचं नसेल, फक्त कपाशी एकच पीक आपल्या शेतामध्ये ठेवायचं असेल तर आपण शेंडे खुळणी त्या ठिकाणी करू नका। कारण आपण जर त्या ठिकाणी फळझड घेत असाल तर आपण चांगल्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं, नंतर एखादं खत दिलं तर आपण फळझड जे आहे ते कपाशी पिकामध्ये घेऊ शकता। जर बोंडअळीचा प्रादुर्भाव नसेल तर आपण फळझड सुद्धा कपाशी पिकामध्ये घेऊ शकता। तर ह्या आपल्या दोन गोष्टी आपण त्या ठिकाणी क्लिअर करून घेतल्या। कोणा शेतकरी बांधवांनी शेंडे खुळणी करावी आणि कोणा शेतकरी बांधवांनी शेंडे खुळणी जे आहे ते करू नये। शेतकरी म्हणून शेतकरी हितार्थ शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी, कामाची माहिती मिळावी यासाठी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। शेतकऱ्यांना नेहमी कामाची माहिती कशा पद्धतीने देता यावी यासाठी हा माझा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी असतो। ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की सांगा। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। इथं थांबू, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद। जय जवान जय किसान।